नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं शांभवी वर्ल्ड या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आहे पापलेट फ्राय। तीन स्वच्छ असे धुवून पापलेट घेतलेली आहे। हे साईज बघा, एवढी साईज घ्यायची। छान असं कापून घेतलेलं आहे मधून, मसाला छान लागेल म्हणून। प्लेटला आपल्याला कोकम आगळ लावून घ्यायचं। थोडंसं मीठ घालून घ्यायचं। छान असं मॅरिनेशन करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने। फिशला एक प्रकारचा वास असतो, तो निघून जायला पाहिजे। आता आपल्याला हे 15 मिनिटं आपण बाजूला ठेवूया आणि याचा मसाला बनवून घेऊया। मालवणी मसाला घेतलाय 1.5 चमचा। हळद, काश्मीरी मिरची पावडर घेतली, मीठ आणि अर्धा चमचा एवढा आलं लसूण पेस्ट। हे आता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला थोडा ड्राय झालाय, त्याच्यात थोडं पाणी घालूया। हे बघा 3-4 चमचे घालून अशा प्रकारे पेस्ट बनवून घ्यायचं। पूर्ण आपण माशावर अशी स्प्रेड करू शकतो। आता आपण कोकमचा आगळ आणि मीठ लावून घेतलं होतं, 15 मिनिटं झालेले आहेत। आता आपण जो मसाला तयार केला आहे तो याच्यावर लावून घेऊया पापलेटवर। चिरामध्ये पण भरून घ्यायचं आहे, वरती पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं आहे।
पापलेटला आपण पूर्ण मसाला लावून घेतलेला आहे, जो आपण तयार केलेला आहे. आता आपल्याला अर्धा तास असंच मॅरिनेशन करून ठेवूया, त्याने चव अप्रतिम येते. आपण आता अर्धी वाटी रवा घेतलाय बारीक आणि 2 चमचे एवढं तांदळाचं पीठ आणि थोडी काश्मीरी लाल मिर्च पावडर, थोडी छान आता मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान मिक्स करून घेतले आपण. मीठ नाही टाकलंय मी, काही जण मीठ टाकतात. आता माशांना छानपैकी मीठ लागलेलं आहे अर्धा तास ठेवल्यामुळे, म्हणून मी ह्यात मीठ नाही टाकलं. तुम्हाला हवं असल्यास ह्याच्यात जरासं मीठ टाकू शकता. ह्यात चालू करून घ्यायचं. लोखंडाचा तवा ठेवलाय तापत. तेल घालून घ्यायचं. तेल छान तापतंय. मसाला लावलेला पापलेट आपण कोटिंग करून घेऊया. मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजू पण छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहे. छान आता आपलं दोन्ही बाजू गोल्डन ब्राऊन झालेलं आहे. आपलं छान शिजलेलं आहे बघा. आता आपण काढून घेऊया. अशा पद्धतीने आपले पापलेट फ्राय तयार झालेले आहेत. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ह्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.